महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण येथे महाकाली तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत नेत्रचिकित्सा शिबिर यशस्वी। भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी रोजी पेण शहरातील महाकाली तरुण मंडळ व त्वष्टा कासार समाज मंदिर पेण तसेच लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पेण शहरातील महाकाली मंदिरात मोफत नेत्रचिकित्सा मोतीबिंदू शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान हे जीवनदान आहे। रक्तदान करणे काळाची गरज आहे। या उदात्त हेतूने प्रेरित होऊन तरुण मंडळ आणि समाजाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या रक्तदान शिबिराला पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी भेट देऊन रक्तदान ही केले। त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले। पेण शहरातील नागरिकांनी या नेत्रचिकित्सा शिबिर आणि मोतीबिंदू शिबिराचा लाभ 68 नागरिकांनी तर महिला व पुरुष असे 60 जणांनी रक्तदान केले। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महाकाली तरुण मंडळाचे अध्यक्ष कल्पेश हजारे, उपाध्यक्ष प्रथमेश चाचड, सेक्रेटरी प्रथमेश पोटफोडे, खजिनदार ऋषिकेश गोडे, अनंत हजारे, मयुरेश चाचड, मिलिंद समेळ, मंगेश हजारे तर त्वष्टा कासार समाज मंदिर ॲडव्होकेट अध्यक्ष हेमंत वडके, उपाध्यक्ष तेजस समेळ, सचिव श्रीमती राजश्री पोटफोडे, खजिनदार सागर हजारे, सहसचिव सौ शीला हजारे आदींनी मेहनत घेऊन शिबिर यशस्वी केले। या शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट दिली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी गरज, तृप्ती भोईर, पेण। आज हे आपण रक्तदान शिबिर आयोजित केले आहे, यामागचा नेमका उद्देश काय आणि कशासाठी केले? आज आपलं 26 जानेवारी भारताचा गणराज्य दिन आहे आणि त्या दृष्टीने भारतीयांच्याकडे होणारे चांगले कार्यक्रम त्यांच्यासाठी व्हायला पाहिजेत, समाज जागृती व्हायला पाहिजे आणि रक्त हे सगळ्यांचं लाल आहे हाही आमचा संदेश सगळ्यांच्याकडे देण्याचा प्रयत्न